अहमदाबाद विमान दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी केली जाणार आहे। समितीला चौकशीसाठी 3 महिन्यांचा वेळ दिला जाणार असल्याची माहिती हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी दिली। अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला असून तपास यंत्रणांकडून वेगवेगळ्या अँगलने तपास सुरू आहे। दुर्घटनाग्रस्त विमानात भगवद्गीता सापडली। ही भगवद्गीता मैथिली पाटीलची असल्याचा दावा केला जातो। मैथिली श्री कृष्णाची खूप मोठी भक्त होती। इस्कॉनच्या पुजारीकडून तुळशीची माळ मैथिलीला देण्यात आली होती, जे ती नेहमी फ्लाईटमध्ये सोबत घेऊन जायची। विमान दुर्घटनेच्या घटनास्थळी सापडलेली भगवद्गीता तसंच श्री कृष्णाची मूर्ती ही मैथिलीची असू शकते असा अंदाज वर्तवला जातो। एअर इंडियाच्या काही फ्लाइट्सना पर्यायी मार्गावर वळवण्यात आले। इराण आणि मध्य पूर्वेत उद्भवलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे हवाई क्षेत्र बंद करण्यात आले, त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून काही फ्लाइट्स पर्यायी लांबच्या मार्गाने वळवण्यात आले। गुजरातमधल्या राजकोटमध्ये बाजारपेठा अर्ध्या दिवसांसाठी आज बंद ठेवण्यात आल्या। अहमदाबादमधल्या विमानाच्या अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा मृत्यू झाला, त्यामुळे विजय रुपाणी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या। महाराष्ट्रामध्ये 5 विदेशी विद्यापीठांना केंद्र सरकारने मान्यता दिली असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। यामध्ये ब्रिटन, अमेरिका, ऑस्ट्रेलियासह इतरही देशांच्या नावाजलेल्या विद्यापीठांचा समावेश आहे। जागतिक पातळीवरचं सर्वोत्तम शिक्षण मिळावं यासाठी हे करार केल्याचं फडणवीसांनी सांगितलं। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे शहरात विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं। या उपक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी खीरपुरीचं वाटप करण्यात आलं। पाऊस आल्यावर ठरवून नेमकं छत्री घ्यायची की रेनकोट असं सूचक उत्तर खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलं होतं। अजित पवारांसोबत जाणार का असा प्रश्न त्यांना पत्रकारांनी विचारला असता त्यावर सुप्रिया सुळे यांनी हे उत्तर दिलं। यावर आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भाष्य केलं। वादळ पाऊस आला की छत्रीलाही ऐकत नाही असं वडेट्टीवार म्हणाले। राज ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांचं मनोमिलन झाल्याचं पाहायला मिळालं। मनसेकडून आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी हजेरी लावली। मुंबईवर अदानींचं अतिक्रमण म्हणून मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरे भेटले असतील असा टोला खासदार संजय राऊतांनी लगावला। राज ठाकरेंची युतीबाबत अजूनही आशावादी असल्याचं राऊत म्हणाले। मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंनी कंबर कसले। उद्या मुंबईतल्या शाखा प्रमुखांची उद्धव ठाकरेंनी बैठक बोलावली। या बैठकीला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शाखा प्रमुखांना मार्गदर्शन करणार आहेत। आगामी महानगरपालिकेच्या दृष्टीने उद्धव ठाकरे शाखा प्रमुखांना काय कानमंत्र देणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी शरद पवारांवर नाव न घेता टीका केली। इथे अनेक जाणते राजे तयार झालेत, मात्र त्यांनी कधी विठुरायाकडे येणाऱ्या पालखीसाठी मार्ग बनवला नाही अशी टीका त्यांनी केली। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी जरी दिल्लीत बसत असले तरी त्यांनी देशाला जोडण्याचं काम केलं असं ते म्हणाले। जळगावमध्ये शरद पवारांना धक्का बसलाय। रोहिणी खडसे समर्थक भाजपच्या वाटेवर आहेत। बोदवड तालुक्यातले कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। गिरीश महाजनांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश पार पडणार आहे। मुरबाडमध्ये नगरपंचायतीमध्ये भाजपला मोठा धक्का बसलाय। भाजपच्या 9 नगरसेवकांनी वेगळा गट स्थापन केला। आमदार किसन कथोरेंवर नाराजी व्यक्त करत या नगरसेवकांनी परिवर्तन पॅनल हा वेगळा गट स्थापन केला, तसंच भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला। नांदेडमधल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी सदस्य संख्या आणि प्रभाग रचना करण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने जारी केलेत, तर जिल्ह्यामध्ये 2 गटांची वाढ झाली, त्यामुळे 63 गटांची संख्या आता 65 वर पोहोचली। तसंच पंचायत समिती गण संख्या 126 वरून 130 वर पोहोचली। आमदार आशिष देशमुख यांनी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट दिली। यावेळी त्यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या। दरम्यान विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात कांदा उत्पादकांचे प्रश्न मांडणार असल्याचं आश्वासन देशमुखांनी दिलं। मावळमधल्या विविध विकास कामांचा खासदार श्रीरंग बारणे यांनी आढावा घेतला। यावेळी विकास कामांमध्ये शासकीय यंत्रणांनी अधिक गतीने काम करण्याच्या सूचना दिल्या, तसंच रस्त्यांवरचे खड्डे बुजवावेत आणि विद्युत पुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घ्या अशा सूचना दिल्या। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचं अप्रत्यक्ष बिगुल वाजले। जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समितीच्या गण निर्मितीसाठी ग्रामविकास खात्याने जिल्हा प्रशासनाला लेखी निर्देश जारी केलेत। 33 जिल्हा परिषदा आणि 336 पंचायत समित्यांसाठी लवकरच निवडणुका होणार आहेत। यासाठी 18 ऑगस्टपर्यंत गट आणि गण रचना जाहीर करण्याचे निर्देश ग्रामविकास विभागाने दिले। मुंबई महापालिकेने यंदा विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यावर भर दिलाय। सध्या महापालिकेच्या शाळांमध्ये 3 लाख विद्यार्थी आहेत। या शैक्षणिक वर्षामध्ये ही संख्या 5 लाखांपर्यंत नेण्याचं उद्दिष्ट आहे। यासाठी शिक्षण विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत।
रायगडच्या 14 तालुक्यातल्या 113 आदिवासी गावांमध्ये धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान राबवण्यात येणार आहे. अभियानाला 16 जून पासून सुरुवात होणार आहे, तर 30 जून पर्यंत हे अभियान चालणार आहे. शासनाच्या योजनांचा लाभ आदिवासीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न यातून केला जाणार आहे. पुणे मॉडेल स्कूल आणि मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्राचं लोकार्पण सोहळा पार पडला. जिल्हा परिषदेच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच शिक्षण मंत्री दादा भुसे उपस्थित होते. राज्यभरामध्ये हर घर जल योजनेअंतर्गत लाखो घरांमध्ये पिण्याचं शुद्ध पाणी पोहोचलंय. तसंच मोदी सरकारला 11 वर्ष पूर्ण झाले असून शासनानं राबवलेल्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ नागरिक घेतात. त्यामुळे नागरिकांनी विशेषतः गृहिणींनी आनंद व्यक्त केला. प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि माजी आमदार बच्चू कडू यांनी 7 दिवसांपासून सुरू असलेलं अन्नत्याग आंदोलन स्थगित केलं. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर बच्चू कडू यांनी ही घोषणा केली. शेतकरी कर्जमाफी, शेतमजूर आणि दिव्यांगांच्या हक्कासाठी सुरू असलेल्या या आंदोलनातल्या 90% मागण्या सरकारनं मान्य केल्याचं कडू यांनी सांगितलं. बच्चू कडूंच्या मागण्यांबाबत अधिवेशनात चर्चा करू अशी माहिती मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यावर तोडगा काढतील असं सुद्धा मुंडे म्हणाले. इराण आणि इस्रायलमधलं युद्ध आता पेटलेलं आहे. भारत सरकारकडून हेल्पलाईन क्रमांक जारी केला असून भारतीय दूतावास नागरिकांच्या सुरक्षेवर लक्ष ठेवून त्यामुळे नागरिकांना प्रवास टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या. भिवंडीतल्या मुंबई नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी झाली. महामार्गावर रस्ता दुरुस्तीचं काम सुरू असल्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. कल्याण पूर्वेमध्ये महिन्याभरापूर्वी सप्तशृंगी इमारत कोसळली होती. या इमारतीत 6 जणांचा मृत्यू झाला होता. या मृत झालेल्या 7 जणांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत शासनाकडून मिळाली. या कुटुंबियांना मदत मिळवून देण्यासाठी आमदार सुलभा गायकवाड यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला होता. वर्ध्यामध्ये अतिक्रमणाच्या जागेवरचा पट्टा मिळवण्याच्या मागणीची दखल घेण्यात आली. पट्टा वाटपासाठी आमदार राजेश बकाणी यांनी पुढाकार घेतला. तसंच अतिक्रमणधारकांना पट्टे वाटपाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश राजेश बकाणी यांनी दिले. रायगडच्या पोलादपूर महाबळेश्वर मार्गावरच्या घाटामध्ये घातक रासायनिक कचरा टाकण्यात आला. या कचऱ्यामुळे खांबेश्वर वाडीतल्या बोरवेलचं पाणी प्रदूषित झालं, तर हे पाणी पिण्यायोग्य नसल्याचा अहवाल मिळाला. त्यामुळे ग्रामस्थांचं आरोग्य धोक्यात आलं असून या प्रकरणी कारवाईची मागणी केली जाते. देहूमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळलाय. कोरोना सदृश लक्षणं असलेला रुग्ण आढळलाय. देहूतल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये हा रुग्ण उपचार घेण्यासाठी आला होता, परंतु तपासणीनंतर डॉक्टरांना त्याची सर्व लक्षणं कोरोनासारखी आढळली. त्यामुळे या रुग्णाला तातडीनं क्वारंटाईन करण्यात आलं. बीडच्या माजलगावमधल्या दिंद्रूडमध्ये प्रहार संघटनेनं रास्ता रोको आंदोलन केलं. बच्चू कडू यांना पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये हलगी वाजवत आणि जोरदार घोषणाबाजी करत सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेण्यात आली. बीडमध्ये स्वयंसेविकांनी धरणं आंदोलन केले. 5 महिन्यांपासून मानधन न मिळाल्यानं जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करण्यात आलं. तसंच पगार न मिळाल्यानं त्यांच्या घरात उपासमारीची वेळ आल्याचं स्वयंसेविकांनी म्हटलं. नाशिकमधल्या हॅपी होम कॉलनीमध्ये एक मोबाईल टॉवर असताना दुसरा टॉवर उभारण्याची तयारी केली जाते. त्यामुळे या कॉलनीमध्ये हा मोबाईल टॉवर उभारण्यास विरोध केला जातो. तसंच रहिवाशांनी परवानगी नसताना जीव धोक्यात का घालतात असा प्रश्न आता प्रशासनाकडे उपस्थित केला. भिवंडी निजामपूर महानगरपालिकेसमोर दिव्यांगांनी ठिय्या आंदोलन केलं. दिव्यांगांचे अनेक प्रश्न प्रलंबित असल्यानं हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आंदोलन करण्यात आलं. यवतमाळमधल्या राळेगावमध्ये उपसरपंचांनी आमरण उपोषण केले. घरकुल लाभार्थ्यांना रेती मिळत नसल्यानं हे उपोषण करण्यात आलं. तर घरकुल लाभार्थ्यांना रेती मिळत नसून वर्धा नदीपात्रातून मात्र बेसुमार रेतीचा उपसा सुरू असल्याचा आरोप करण्यात आला. सांगलीच्या मिरज तालुक्यातल्या बेडग इथं भर दिवसा एका मालवाहतूक गाडीचा पाठलाग करत 7 लाखांची रोकड लुटण्यात आली. सिने स्टाईल पद्धतीने गाडीचा पाठलाग करत कोयत्याचा धाक दाखवत 7 लाखांची रोकड लुटण्यात आली. पुण्यावरून विजापूरकडे माल आणण्यासाठी पुण्यातल्या व्यापाऱ्याची गाडी रोकड घेऊन निघाली होती. 6 ते 7 जणांनी गाडीला अडवत गाडीवर हल्ला केला. यावेळी चालकासह व्यापाऱ्याला जीवे मारण्याची धमकी देऊन लुटण्यात आले. या प्रकरणी सध्या पोलीस तपास करतात. सांगलीच्या मिरजमधल्या वड्डीमध्ये ग्रामपंचायत सदस्याच्या भावासह 2 जणांना बेदम मारहाण करण्यात आली. ग्रामपंचायतीच्या विकास कामावरून मारहाण करण्यात आली, तर सरपंच गटाच्या कार्यकर्त्यांकडून ही मारहाण करण्यात आल्याचा आरोप जखमींनी केला. जालन्यामध्ये अतिवृष्टी अनुदान घोटाळा प्रकरणातल्या 26 पैकी 10 तलाठ्यांना निलंबित करण्यात आले. जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी ही कारवाई केली. मंजूर अनुदानामध्ये 34,97 लाखांचा अपहार केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली.
वाशिममध्ये एसटी महामंडळानं बोगस ओळखपत्रांची तपासणी मोहीम राबवली। ज्येष्ठ नागरिकांच्या अमृत योजनेसह इतर कार्डची तपासणी करण्यात आली। बोगस ओळखपत्रांच्या द्वारे एसटीची सुविधा लाटणाऱ्या प्रवाशांना चाप बसावा यासाठी ही मोहीम राबवण्यात आली। नांदेडमधल्या लोहा तालुक्याच्या विकासासाठी आराखडा तयार करण्यात आला। लोहामध्ये भूमिगत गटारासाठी आराखडा तयार केला। तसंच या कामासाठी 150 कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे सादर केला जाणार। तर नगरपालिका हद्दीतल्या प्रमुख आणि अंतर्गत रस्त्यांसाठी 200 कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केला। चंद्रपूरमधल्या इरई नदीच्या खोलीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याचं काम सुरू झालंय। जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी संबंधित यंत्रणेचा आढावा घेऊन कामाची गती वाढवण्याच्या सूचना दिल्या। तर या दुसऱ्या टप्प्यामध्ये माना कोळसा खाण ते नांदगाव पोळे या भागाचं काम सुरू आहे। या नदीच्या खोलीकरणामुळे शेतकरी आणि नागरिकांना मोठा फायदा होणार आहे। पालखी सोहळ्यापूर्वी पुणे शहरातल्या रस्त्यावरचे सर्व राडारोडा हटवा असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिलेत। सोबतच राडारोडा न हटवल्यास थेट आर्थिक दंडाचा इशाराच अजित पवार यांनी दिला। हिंगोलीमध्ये संत गजानन महाराजांच्या पालखीचा आजचा शेवटचा मुक्काम असणार आहे। उद्या 0 फाटा मार्गे पालखी परभणीत प्रवेश करणार आहे। तसंच ठिकठिकाणी या पालखीच्या स्वागत आणि दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। बीडमधल्या संत वामनभाऊ महाराजांचा पालखी सोहळा 25 जून रोजी महंत विठ्ठल महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली प्रस्थान होणार। या पालखी सोहळ्याला अश्व देण्याचा मान माजी आमदार भीमराव धोंडे यांना मिळाला। या अश्वाचं वाजत गाजत ढोल ताशाच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत जंगी स्वागत करण्यात आलं। पंढरपूरमध्ये चोरी करणाऱ्या 3 आरोपींना 12 तासात अटक करण्यात आली। या चोरट्यांनी रोपळे गावातल्या हॉटेलमध्ये लोखंडी रॉड लाकडी दांडक्यानं दोघांना मारहाण करत चोरी केली होती। त्यामुळे चोरट्यांवर कारवाई केली असून आरोपींकडून चोरीचा मुद्देमाल जप्त केला। भिवंडीमध्ये सराईत बाईक चोराला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। नरपोली पोलिसांनी 6 मोटरसायकली हस्तगत केल्या। दरम्यान आरोपीवर ठाणे खडकपाडा परिसरात 4 गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आलं। छत्रपती संभाजीनगरमधल्या चिस्तिया चौकात हॉटेलमध्ये सुरू असलेल्या पत्त्याच्या क्लबवर पोलिसांनी छापा टाकला। यावेळी 76 जुगारांना पोलिसांनी पकडले तसंच लाखो रुपये जप्त केले। मंत्री भुजबळांच्या पाहणीनंतर नाशिक पोलीस आता ऍक्शन मोडमध्ये आलेत। अनधिकृतपणे पार्किंग करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई केली। तसंच द्वारका सर्कल परिसरातल्या कामाची भुजबळांनी पाहणी केली। यावेळी त्यांनी मनपा अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। त्यामुळे पोलिसांनी कारवाई सुरू केली। नाशिकमध्ये शेतीमालाची चोरी करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली। या प्रकरणी 2 जणांना अटक करण्यात आली। या आरोपींना गहू सोयाबीन तांदूळ या शेतीमालाची चोरी केली होती। या आरोपींकडून 1,53,000चा शेतमाल आणि एक पिकअप वाहन जप्त केले।